ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवले, उच्चस्तरीय चर्चेनंतर निर्णय घेतल्याची माहिती. नियोजित हवाई हल्ले आणि बॉम्ब हल्ले रद्द. नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं, आज दिल्लीला रवाना होणार. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात गेली कुठे? 70 दिवस उलटून सुद्धा पोलिसांना कल्पना खरात सापडेना. कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची प्राथमिक माहिती. नाशिक विधान परिषदेमध्ये अखेर गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना पाठिंबा. महाजन सामंतांची शिष्टाई फळाल्या, तर निवडणुकीत उलट काही झाल्यास दराडेंचं नशीब भाजपच्या गणेश गीतेंचा सूचक इशारा. अमरावती विधान परिषदेनिमित्त कट्टर राजकीय वैरी एकत्र. भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणांची गळाभेट. खासदार अनिल बोंडेंच्या पुढाकारानं दोन्ही नेत्यांमध्ये समेट. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये पवार गटाला धक्का. उत्तम जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटलांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट. छगन भुजबळ उत्तम कबड्डी खेळतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा टोमणा. तर आधी संघर्ष मग समर्पण करावं लागतं. राज्यसभा उमेदवारीवरून भुजबळांची खदखद. योग्य वेळी योग्य लोकांना संधी दिली जाईल. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवारांचा निर्धार. एकच वादा पार्थ दादा, अशी राष्ट्रवादीची अपुढची वाटचाल. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. राज्यसभेच्या 26 पैकी 14 जागा बिनविरोध. भाजपचे 10 तर काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी. खासदार संजय राऊतांकडून मोदी दिपकेंसंदर्भातली पोस्ट डिलीट. अमेरिकेमध्ये मोदी दिपके भेटल्याचा दावा फूट. भेटीचा फोटो AI जनरेटेड असल्याची माहिती. नाफेड कांदा खरेदीमध्ये गोंधळ कायम. प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट. कांदा नाकारला जात असल्याचा आरोप. अकोला जिल्हा रुग्णालयात पत्नीनं पाठीवरून आणलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. रुग्णांसाठी स्ट्रेचरचं रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध. स्टँडअप कमेडियन प्रणित मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल. महिलांविरोधात अश्लील टिप्पणी करणं भोवलं, तर प्रेक्षक हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवारवर सुद्धा गुन्हा. सनबर्न फेस्टिव्हलवर कायमची बंदी घालण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक. विठ्ठल मूर्तीवरच्या लेपन पद्धतीवरून नवा वाद. मूर्तीच्या संवर्धनासाठी आयुर्वेदिक लेपन करा, वारकरी संप्रदायाची भूमिका. गोकुळ साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मागितला 2 दिवसांचा वेळ. मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन.